स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये. ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, मला कंटिन्युअस मेसेज येत होते की दादा पर्सनल काउन्सिलिंग कधी लॉन्च करणार आहेस. प्रत्येक पालकाचा कॉलवर हाच प्रश्न होता की दादा काउन्सिलिंग लॉन्च कधी होणार आहे. जसं मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आज सकाळी 8:15 आपले ऍडमिशन्स ओपन झालेले आहेत. तुम्ही जोपर्यंत जेव्हा हा व्हिडिओ बघताय, नक्कीच ऍपवर आता आपल्या ऍडमिशन्स ओपन झालेले आहेत. ज्या मुलाला एनरोल करायचंय, आपल्या पालकांना आपल्या मुलांसाठी काउन्सिलिंग घ्यायचे किंवा ज्या मुलांना एनरोल करायचंय त्यांच्यासाठी आपली एनरोलमेंट आज ओपन असणार आहे. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आपल्या काउन्सिलिंगची खूप डिमांड असते आणि प्रत्येक वर्षी खूप लवकर आपले ऍडमिशन भरतात. म्हणून की कित्येक तासामध्ये आपलं ऍडमिशन भरतात. आजपर्यंत कधी एका दिवसाच्या वर मी काउन्सिलिंग चालू ठेवलेलीच नाहीये, कारण ऍडमिशन किंवा ज्या सीट्स असतात त्या फुल होऊन जातात. आणि नक्कीच मे बी यावर्षी सुद्धा तुमचा जर सपोर्ट राहिला तर नक्कीच काही तासामध्ये किंवा आजच्या दिवसामध्येच आपले ऍडमिशन फुल होणार आहेत. म्हणून आणि सगळ्यांना प्रश्न पडले की आता काउन्सिलिंग मध्ये नेमकं तू काय करून घेणार आहेस, काय असणार आहे, त्या प्रोसेसवर पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कशन करणार आहे की पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय, माझ्याकडून मी काय बेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मार्क वर्सेस पर्सेंटाईल. प्रत्येक पालकाच्या मनात, प्रत्येक मुलाच्या मनात सध्या झोपेत जरी विचारलं काय रे तुला काय प्रश्न आहे, तर मला हे मार्क आहेत किती पर्सेंटाईल येतील. प्रत्येकासाठी महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो. बघा, आपण या मुद्द्यावर डिस्कस करूच. ज्या मुलांना एनरोल करायचंय, फास्ट ऍडमिशन फील होतात, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे, तुम्ही एनरोलमेंट चालू करू शकता. आणि जर डिटेल पूर्ण पर्सनल काउन्सिलिंग कशी होणार आहे, काय होणार आहे, आपण त्यामध्ये काय करणार आहे, हे सगळं डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. पण त्याआधी मार्क वर्सेस पर्सेंटाईलवर थोडंसं डिस्कशन करूया. मी तुम्हाला एक जेन्युअनली मार्क्स, मी माझं प्रेडिक्शन सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक जेन्युअन गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी दरवर्षी व्हिडिओमध्ये सांगतो की देवाला जरी आत्ता विचारलं की काय येईल रे देवा मार्क वर्सेस पर्सेंटाईल, देव सुद्धा ऍक्युरेट नाही सांगू शकणार. समजून घ्या उद्देश काय आहे माझा सांगण्याचा. लक्षात घ्या बाळांनो, इतक्या शिफ्ट होतात, इतक्या एक्झाम होतात, इतके व्हरायटीचे मुलं असतात आणि कोणत्या शिफ्टमध्ये कोणता टॉपर असतो, कोणती शिफ्ट हार्ड असते. प्रत्येकाला स्वतःची शिफ्ट हार्ड वाटत असते, दुसऱ्याची शिफ्ट सोपी वाटत असते. आपला कॉन्टॅक्ट किती असतो, 100 मुलं असेल. तुमच्या ओळखीत किती मुलं आहेत, 50 मुलं आहेत. तुम्ही त्याच्यावरून अंदाज काढता पेपर हार्ड आहे, सोपा आहे, ही शिफ्ट अशी. आम्ही युट्यूबर्स आहेत, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती मुलं असतील, 5,000, 6,000, 10,000 मुलं असतील. तेवढं केलं तरी सीईटी मध्ये 1,30,000, 40,000, 50,000 अशी मुलं इंजिनिअरिंगसाठी पेपर देतात. त्यामुळे प्रेडिक्शन करणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की म्हणजे मी माझा एक अंदाज सांगतोय, 4 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय, या वर्षीच्या पेपरच्या अंदाजावरून मी तुम्हाला पूर्ण माझं प्रेडिक्शन देतोय. पण मे बी मी खरं सांगतो तुम्हाला, प्रेडिक्शन करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी माझं प्रेडिक्शन सांगतोय, माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बघा, एक ओव्हरऑल अंदाज बरोबर येईल, ठीक आहे, एखादा पर्सेंटाईल इकडे तिकडे ते बरोबर येईल, पण स्टील ऍक्युरेटली हे प्रेडिक्ट करणं खरंच डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी उद्यापासून, आता हा व्हिडिओ बघा, जे काही मी सांगतो ते समजून घ्या. त्याच्यानंतर मात्र आता हे मार्क वर्सेस पर्सेंटाईलच्या भानगडीत पडू नका. रिझल्ट येऊपर्यंत एन्जॉय करा, कॉलेजेसची माहिती काढा, हे सगळं करा. पण आता मार्क वर्सेस पर्सेंटाईल या विषयाबद्दल आजपासून तुम्ही, माझं म्हणणं आहे, जास्त विचार करू नये, पालकांनी सुद्धा करू नये. जे तुमचं पर्सेंटाईल येणार आहे ते आपल्याला ज्या दिवशी सीईटीचा रिझल्ट येईल त्या दिवशी कळणार आहे, ठीक आहे. 150च्या वर ज्यांना मार्क्स आहेत, मी सांगतो तुम्हाला 99 पर्सेंटाईल यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. आतापर्यंतचा इतिहास बघता ज्यांना 150 प्लस मार्क्स आहेत, 99.2, 99.3 पॉईंटचं पण खूप महत्वाचं असतं, कारण कट ऑफ येताना 99.6 असतो, ओके, सीओईपीचा. त्यामुळे 99.2, 99.3 म्हणजे डिपेंड करतं. 180 असेल तर नक्कीच जास्त येईल, बट 150 प्लस आहे तर तुम्ही 99 प्लस नक्कीच एक्सपेक्ट करा, तुम्हाला येण्याचा चान्स आहेच. आता 135 आपण जेव्हा कन्सिडर करतो, ठीक आहे, लक्षात घ्या, जर हार्ड शिफ्ट असेल ना तर व्हेरी हाय चान्स की तुम्हाला 98 पर्सेंटाईलच्या पुढे असणार आहेत, ठीक आहे. 98 to 99 मध्ये कुठेतरी तुम्ही फ्लक्च्युएट कराल, ओके. बट जर थोडीशी इझी शिफ्ट असेल तर तुम्ही पकडून चला की 98 ची सुरुवात म्हणजे 135 म्हणजे 98 तर तुम्हाला पडणार आहेतच, ठीक आहे. थोडंसं एक म्हणजे 97.5 फार रेअरली, पण ओव्हरऑल तुम्ही 98 प्लस असणार आहेतच, ठीक आहे. तुम्हाला 120 प्लस मार्क्स आहेत, म्हणजे मी 120 कन्सिडर करतो, प्लस इन द सेन्स 120, ओके. तर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का, सॅच्युरेशन पॉईंट. सगळ्यात जास्त मुलं कुठं गॅदर झालीत तिथे सॅच्युरेशन पॉईंट येतो आणि तिथे 90 पर्सेंटाईल येतं, ओके. हे फिक्स आहे की समजा सगळ्यात जास्त मुलांना 90 मार्क्स आहेत, ठीक आहे, ओव्हरऑल सगळ्यात जास्त रेंज 90चे, तिथे 90 पर्सेंटाईल येतं. यावेळेस मी एक वेगळीच गोष्ट ऑब्झर्व केली आहे. बघा, तुम्ही बघितलं असेल, यावेळेस एकतर मुलांना 120चे वर्ग मार्क आहेत,
किंवा डायरेक्ट 70च्या खाली आहेत. अशी खूप कमी मुलं आहेत की ज्यांना एक म्हणूया आपण 80 to 100 मध्ये रेंज, ही कमी आहे जरा यावेळेस स्ट्रेंथ. ओके, दरवर्षी काय होतं माहिती का, थोडं इथे जास्त मुलं असतात. यावेळेस मी बघतोय काय होतं, एक तर 120च्या वर आहेत, 130च्या वर आहेत, एकदमच पुढे आहेत मुलं, 105 110च्या वर आहेत, किंवा डिरेक्टली पुन्हा बघायला गेलं तर 70च्या खालीच जास्त मुलं आहेत. ठीक आहे, थोडंसं हे जे 85 90 हे थोडेसे मार्क्स यावेळेस सॅच्युरेशन तिथे कमी आले. त्यामुळे एक फायदा नक्की होणार मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, जेव्हा आपण 120 मार्क्स म्हणतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, तुमचं जे पर्सेंटाईल असणार आहे ते 96+ येणार आहे. ओके, त्याच्यात तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. फार रेअरली 96च्या खाली येईल, पण तुमचा 96% वर येणार आहे आणि नक्कीच 98च्या खाली येणार आहे. हे मात्र म्हणजे खूप व्हेरी लो चान्स की 98 येईल, बट 96च्या आसपास तुम्ही तुमचा पर्सेंटाईल पकडू शकता. जेव्हा तुम्ही 100 मार्क्स म्हणताय, ठीक आहे, 92 पर्सेंटाईल तुमचं माझ्या हिशोबाने यायला पाहिजे. ठीक आहे, 92 93च्या कुठे रेंजमध्ये एखादीकडे तिकडे, पण 92च्या आसपास 100च्या आसपासच्या मुलांनी पकडू शकतात. ज्या मुलांना 95+ आहेत, ठीक आहे, इथं मला यावेळेस वाटतं की थोडासा सॅच्युरेशन पॉईंट असेल आणि 90 पर्सेंटाईल जे असणार आहे ते 95 मार्क्सच्या आसपास कुठेतरी येईल. ठीक आहे, थोडंसं आपण हार्डशिपचं बोलतोय आणि मी थोडंसं नाही का एक हात मागे चालतोय. आपल्याला प्रेडिक्टेड मी म्हणलं तुम्हाला 92 येणार आहे, 93 येऊ. ठीक आहे, आनंदाचीच गोष्ट आहे. मी थोडंसं मागं पकडून चालतोय नाही का, आपण म्हणजे कमीत कमी पकडून चालतोय. ओके, मी जे म्हणतोय त्यापेक्षा नक्कीच तुम्हाला जास्तच येईल आणि जास्तच यावं अशा हिशोबानेच मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, 95 मार्क्स जर तुम्हाला असतील तर व्हेरी हाय चान्स की तुम्ही 90ला क्रॉस केलेलं असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये मला नाही वाटत अडचण येईल, कारण यावेळेस बऱ्यापैकी पेपर म्हणजे मॉडरेटच होते. ओके, तर 95ला तुम्ही 90 क्रॉस करायचे मोस्टली ते चान्सेस आहेत. ठीक आहे, खूपच इझी शिफ्ट निघाली तरच कमी तुम्ही, पण तरी मी तुम्हाला सांगतो 89 88च्या आसपास तुम्ही येणारच आहेत. जी मुलं 80+ आहेत, ठीक आहे, तुम्ही कन्सिडर करा की तुम्ही 84 85 86 इथे कुठेतरी रेंजमध्ये तुम्ही असणार, बट 83 84 अँड त्याच्या पुढेच तुम्ही असणार. हार्डशिफ्ट असेल तर मे बी 89 पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता, बट मी 80ला म्हणतोय. ओके, 80च्या आसपास धरतोय. 89 मार्क्स असतील तर ते 90च्या थोडं जवळपास गेलं. 70+ तुम्हाला मार्क्स असतील, इथून मी तुम्हाला सांगतो, इथून एक तर प्रेडिक्ट करणं खूप अवघड असतं. एकदा 70+ तुम्हाला मार्क्स असतील तुम्ही पकडून चला की 71 ते 75 समथिंग तुम्हाला पर्सेंटाईल येईल. ओके, व्हेरी रेअर केसमध्ये 80 पर्यंत जाईल, पण फार कमी चान्स आहे तसा. बट स्टील की जर एखादी हार्डेस्ट शिफ्ट धरली तर एखाद्या शिफ्टमध्ये 80 to 83 पर्सेंटाईल येतील. बट 70 मार्क्स जर तुमचे कन्सिडर मी केले तर तुम्हाला 71 72 किंवा 74 समथिंग पर्सेंटाईल तुम्हाला आलं पाहिजे. आता याच्या खाली मात्र जसे जसे तुम्ही जाणार आहेत, लक्षात घ्या तुमचं पर्सेंटाईल खूप कमी येणार आहे. 15 16 28 40 काहीही येऊ शकतं. त्याचं कारण समजून घ्या, तुमच्या लक्षात येत नाहीये. सीईटी ही नॉन निगेटिव्ह मार्किंग एक्झाम आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क्स नसतात. 150 प्रश्न होते, तुम्ही सगळे बी जरी करून आलात तरी प्रत्येकाला 50 मार्क पडणार आहेत. असं कोण असणार आहे की जो पूर्ण पेपर सोडवून येणार नाही? प्रत्येक ऑप्शन अभ्यास न करता बी जरी तो टाकून आलेला असला तरी त्याला 50 मार्क हे पडतातच. 50 55 हे तुम्ही अभ्यास करून जायची गरज नाहीये, सगळे बी ऑप्शन करून आहे तरी पडतात. त्याच्यामुळे तिथे मात्र पर्सेंटाईल 16 20 28 काहीही येऊ शकतं. ठीक आहे, कारण ज्याने अभ्यास केलाय तो 70च्या वर आहे. ओके, लक्षात घ्या. बाकीच्या मुलांनी जे बी ए करून आलेले आहेत तेच तिथे जास्त आहेत. ज्याने अभ्यास नाही करून ते ऑप्शन तर सिलेक्ट करून आलेले आहेत, सगळे बी करून आले तरी तुम्हाला 50-60 मार्क पडतात. करेक्ट, त्याच्यामुळे त्याच्या खाली मात्र प्रेडिक्शन करणं खूप डिफिकल्ट असतं आणि मी दरवर्षी याच्या खाली मात्र प्रेडिक्शन करत नाहीये. देव करो मी जे म्हणलंय त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगलंच पर्सेंटाईल येऊ, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. माझी इच्छा नाहीये की असं यावं तसंच यावं, माझा व्हिडिओ चुकीचा ठरावा. मी जे म्हणलंय त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त पर्सेंटाईल पॉसिबल जे काय असेल ते तुम्हाला येऊ. आय होप हे थोडंसं क्लिअर झालं असेल. आता सांगतो, याच्यावर विचार करू नका, याच्यात तुमचं डोकं खराब करू नका, एन्जॉय करा. तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, आता सगळ्यांनी पर्सेंटाईल वगैरे हे आता व्हिडिओज बघणं बंद करा आणि व्यवस्थितपणे कॉलेजकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, आता दादा पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही हा प्रश्न पडला असेल तुम्हाला, एवढे कॉलेजेस आहेत मी कसं सिलेक्ट करू, लिस्ट कशी बनवू, कॅपराऊंड 1 कसा, कॅपराऊंड 2 कसा, कॅपराऊंड 3 कसा आहे. ठीक आहे, जरी तुम्हाला माहित असलं की सर्दी ताप 2-3 दिवसांनी नीट होतं तरी डॉक्टरकडे जाणं गरजेचं असतं. तसंच मी तुमचा डॉक्टर म्हणून या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुमची मदत करणार आहे. जे पालकांचं टेन्शन असतं की डिसिजन काय घ्यायचा, ते डिसिजन घेण्यामध्ये मी तुमची मदत करणार आहे. तुमची जी एक भीती असते किंवा तुमच्या मनाची जी एक जबाबदारी असते ती पूर्ण जबाबदारी माझ्यावर घेणार आहे. माझ्याकडे जी मुलं एनरोल्ड असतील मी प्रयत्न करेन. बघा, मी कोणालाही विश्वास सांगत नाही की मी सीओईपीज मिळवून देईन, प्रत्येकाला मी सीओईपी मिळेल, नाही पॉसिबल आहे बाळांनो. ज्याला जे मार्क्स असतील त्या मार्कावर बेस्ट कॉलेज मिळवून द्यायची जिम्मेदारी माझी. ठीक आहे, हे मी नक्कीच तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला 90% आलं तर 90% जे काही सगळ्यात चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं कट ऑफ प्रमाणे ते मिळवून देण्याची जिम्मेदारी माझी. किंवा स्पॉट राऊंड मध्ये मिळत असेल तर तेही मी तुम्हाला कन्वे करेन की इथे तुम्ही स्पॉट राऊंडला जा. मग सगळ्या गोष्टी माझ्या
म्हणजे बघा बेस्ट मी तुम्हाला मिळवून देईन जे काय माझ्या हद्दीत असेल. मी काही असं नाही करू म्हणणार आहे तुम्हाला की नाही तुम्हाला 50% तरी सुद्धा मी तुम्हाला COEP मध्ये लावून देणार, पॉसिबलच नाहीये. हा, पण तुमचे मार्क्स कमी आहेत, पर्सेंटाईल कमी आहेत, त्याच्यामध्ये जे काही बेस्ट पॉसिबल तुमच्यासाठी माझ्याकडे ऑप्शन्स असतील लोकेशन वाईज सगळ्या गोष्टी विचार करू ते मी तुम्हाला मिळवून देणार आहे. मग ही प्रोसेस कशी चालणार आहे, प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडलाय. ज्यांना रजिस्टर करायचं डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्यांनी डाउनलोड करायचं आहे. आयफोन युजर्ससाठी आपलं URL दिलेली आहे, बट बेटर ज्यांच्याकडे अँड्रॉइड आहे बेटर की तुम्ही आपलं ॲपच यूज करा, त्याच्यानेच तुम्हाला फायदा होणार आहे, कारण इझिली तुम्ही एनरोल करू शकता. ओके, URL ना जास्त करून अँड्रॉइड वगैरे युजर्सने एनरोल करू नका. आयफोनच्या ॲप स्टोअरला आपला नाहीये, त्याच्यामुळे आपण फक्त त्यांच्यासाठी लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तिथे ग्रुप A ग्रुप B बघायला भेटेल. ग्रुप A म्हणजे काय, ज्यांना 90+ मार्क्स आहेत, आणि ग्रुप B म्हणजे काय, ज्यांना 90चे कमी मार्क्स आहेत. तुम्ही तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग एनरोल करायचं कारण एवढंच की मला व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करायला सोपं पडतं, की चला 90+ मार्क्सचा एक वेगळा ग्रुप आणि 90च्या खालच्या मार्क्सच्या मुलांचा वेगळं करा, त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये खूप मोठा फरक पडतो. ओके, सो तसं केलेलं आहे. तुम्ही तुमच्या याच्याने इक्वल सीट्स आहेत, तसतलाही काही भाग नाहीये. तुमच्या पर्सेंटाईल प्रमाणे तुमच्या मार्क्स प्रमाणे तुम्ही एनरोल करा. ओके, आता दादा मग काय काय होणार आहे, आम्ही एनरोल केलं त्याच्यानंतर काय. ठीक आहे, एनरोल तुम्ही केल्यानंतर तुमच्यासाठी काही KT सेशन्स अरेंज केली जातील. KT म्हणजे नॉलेज ट्रान्सफर. ठीक आहे, नॉलेज ट्रान्सफर म्हणजे काय, ब्रांच सिलेक्ट कशी करायची, सिलेक्ट तर तुम्हालाच करायची, पण मी सांगेन की कोणती ब्रांच काय असते, सिलेक्ट कशी करायची, कशामध्ये चांगलं करिअर बनू शकतं, किंवा तुम्ही ब्रांच किंवा कॉलेज किंवा मग कसा फॉर्म भरायचा, या सगळ्या गोष्टी किंवा स्ट्रॅटेजी आपण या सेशन्समध्ये घेणार आहेत. हे सेशन ग्रुप सेशन्स असतील, म्हणजे जे काही मुलं एनरोल्ड आहेत सगळ्यांना आपण एकच कॉमन सेशन असेल आणि मी त्याच्यामध्ये वेबिनार सारखं मी सगळं तुम्हाला क्लिअर करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे काही KT सेशन्स होतील, काही काउन्सिलिंग्समध्ये माझे 4-5 KT सेशन्स होतात, कधी 7-8 होतात, कधी 2-3 मध्ये सुद्धा काम मागतं, डिपेंड करतं. ठीक आहे, तुमचे डाऊट सेशन सुद्धा त्याच्यानंतर होतील, की काही डाऊट्स असतील तुमचे तर तेही आपण कव्हर करूया. टीम असेल माझी, टीम सोबत म्हणजे प्रत्येक वेळेस मी अवेलेबल नसेल, मी कोणाशी काही दुसऱ्या कामात असेल तर तुमची माझी टीम असेल, टीम तुम्हाला रिप्लाय करेल. तुम्हाला एक माझा वेगळा नंबर दिला जाईल. ठीक आहे, त्या नंबरवर मी आणि माझी टीम ऍक्टिव्ह असू, तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू आणि तुमचे डाऊट्स मनामध्ये आम्ही राहू देणार नाहीतच. ओके, त्याच्यानंतर काय असतं माहिती का, लिस्ट मेकिंग. इथे मात्र मी सगळ्यांना एकत्र घेतलं, करेक्ट, पण काय होतं की प्रत्येकासाठी वेळ देणं गरजेचं आहे, प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या असतात. त्याच्यामुळं आम्ही काय करू, 3 जणांचा ग्रुप बनवूया किंवा 4 जणांचा ग्रुप असेल, अर्ध्या तासाचा वेळ असेल, एक गुगल मीट आपण अरेंज करूया, झूम मीट अरेंज करू आणि त्याच्यामध्ये तुमची व्यवस्थित 1 to 1 मी स्वतः तुमची लिस्ट बनवेन. ओके, तुमची कशी लिस्ट असली पाहिजे काय नाही हे सगळं मी ठरवेन आणि ती लिस्ट बनवून मी तुम्हाला सेंड करेन. ओके, मग ती लिस्ट कशी बनली की ते व्यवस्थित प्रायोरिटी आपण देऊ, ब्रांचेस सगळ्या ऍड करू, ते सगळ्या व्यवस्थित स्ट्रॅटेजीज यूज करून आपण तुमची लिस्ट बनवूया. ओके, इथे काय झालं, इथं ग्रुप सेशन होतं, इथे तुम्ही डाऊट विचारू शकला. इथे मात्र 2-3च मुलं असतील, 4च मुलं असतील आणि सेम पर्सेंटाईलची मुलं असतील, सेम रिक्वायरमेंटची मुलं असतील आणि तुमच्यासोबत त्यांची काउन्सिलिंग 1 to 1 मी तुमच्याशी बोलेन, तुमच्या अडचणी समजून घेईन आणि त्याप्रमाणे तुमची लिस्ट आपण बनवणार आहोत. ही लिस्ट तुम्हाला भेटल्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा फॉर्म फिलिंग असेल. मी पुन्हा सांगतो, मी कोणाचाही फॉर्म भरणार नाही. मी या 4 वर्षामध्ये त्याची अडचण आहे, कसं आहे कोणाचा काही प्रॉब्लेम येतो लॉग इन, त्यांचे मी फॉर्म भरलेत, पण कोणाचाही मी फॉर्म जाऊन दे लॉग इन ID पासवर्ड दे आणि मी फॉर्म भरतो असं मी काही करणार नाही. मी तुमच्या लॉग इन ID पासवर्डला हात लावणार नाही. पण हे सांगतो की मी ते पूर्ण शिकवेन तुम्हाला, कसं करायचं, काय करायचं, पूर्ण लिस्ट मी दिलेली असेल की कसं कोणता कॉलेज पहिला ठेवायचा आहे, कोणता कॉलेज दुसरा ठेवायचा आहे, सगळं ते मी सांगितलेलं असणार आहे. याच्यामध्ये सेशन्स होतील, पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल, मी ट्रेन करेन तुम्हाला. ठीक आहे, की कसा फॉर्म भरायचा. आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घ्यायचं म्हणतोय तर आपल्याला कॉम्प्युटर वापरता आलं पाहिजे, असं नको आहे की कॉम्प्युटर वापरता येत नाहीये. ठीक आहे, बट माझी इच्छा काय माहिती आहे, सेन्सिटिव्ह गोष्ट बाळांनो, मी लॉग इन ID पासवर्ड घेणार, कोणीतरी घेणार, काही गरज नाहीये, तुम्ही व्यवस्थित भरू शकता आणि माझी टीम असेल तुमची, त्याची चिंता करायची गरज नाहीये. मी फॉर्म व्यवस्थित भरलाय का नाही हे सुद्धा मी चेक करणार, त्यामुळे चिंता करू नका. दरवर्षी मी ते करतो आणि बरोबर करेन, अजिबात त्याची काळजी करायची गरज नाहीये. ठीक आहे, मग कॅपराउंड 1चा पण लिस्ट मी तुम्हाला देईन. कॅपराउंड 2 मध्ये काय त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करायचे तेही मी तुम्हाला सांगेन. अलॉटमेंट लागल्यानंतर फ्रीज करायचंय, नॉन फ्रीज करायचंय, कॅपराउंड 2ला जायचंय का नाही, कसे पेमेंट करायचे, सगळ्या डिटेल्स, म्हणजे तुमच्या मनात जे प्रश्न पडायचे आधी मी तुम्हाला सोल्युशन दिलेलं तिथे असणार आहे. काही अडचण आली तुम्ही टीमला तर कनेक्ट करू शकता. कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3 पर्यंत मी तुमच्यासोबत असणार, म्हणजे कॉलेज मिळूपर्यंत. मी इथे लिहिलंय डॉट. ठीक आहे, हा डॉट ऍक्च्युली मी सांगतो तुम्हाला, कॅपराउंड 3 पर्यंत मी तुमच्यासोबत आहे. कॅपराउंड 3 पर्यंत जी काही लिस्ट मॉडिफाय आपल्याला करावी लागते तुमच्या अलॉटमेंट प्रमाणे, काय बेटरमेंट करता येईल ते सगळं आपण विचार करणार आहे. त्याच्यानंतर तुमची कॉलेज रिपोर्टिंग असते, मग तिथेही तुम्हाला जी हेल्प लागते तिथे ती मी करणार आहे. त्याच्यानंतर स्पॉट राऊंड असतो, करेक्ट. स्पॉट राऊंड म्हणजे काय असतं काय नाही याच्यावर डिटेल व्हिडिओ मी युट्यूबसाठी सुद्धा बनवतो, पण स्पॉट राऊंड रिलेटेड कुठं काय स्पॉट राऊंड चालू आहे, कुठे गेलं पाहिजे तेही सजेशन्स मी, माझी टीम तुमच्यासाठी रेडी असणार आहे. काही चिंता करायची तुम्हाला गरज नाहीये.
आणि ऍट दी एंड ठीक आहे तुमचं ऍडमिशन होईपर्यंत मी असणार आहे. प्लस मी तुम्हाला गोष्ट सांगतो, ऍडमिशन तर करणारच आहे, ते होणारच आहे, पण ऍट दी एंड तुमच्यासाठी कंटिन्यू सोबत असणार आहे, याची काही काळजी करू नका. तुम्हाला मी इतकं ट्रेन करेन ना की इंजिनिअरिंगला जाण्याच्या आधी तुम्ही रेडी असाल, तुम्हाला माहित असेल हे विषय आहेत, असा अभ्यास करायचा आहे, आपलं टार्गेट हे सगळ्या गोष्टी. म्हणून मी इथे एंड नाही लिहिलंय, ठीक आहे. एंड हा लाईफ टाईम असेल, कंटिन्युअस तुमच्या सोबत असेल आणि बहीण भावासारखं तुम्हाला सांभाळून घेईल. अजिबात काळजी करायची गरज नाहीये. पालकांसाठी एवढंच सांगेल की जे तुमचं टेन्शन आहे ते फक्त आजपासून माझं होईल, एवढंच मी नक्की तुम्हाला सांगतो, जबाबदारीने सांगतो. तुमचं टेन्शन नक्की माझ्याकडे आल्यावर कमी मी करायचा प्रयत्न करेन. मी पुन्हा सांगतो, असं माझा क्लेम नाहीये आणि मी असं म्हणतही नाही आणि कोणीच करू शकत नाही. तो 50% मुलगा आहे मी त्याला एकदम COEP लावलं, नाही पॉसिबल आहे. पण एवढं मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे मुलगा आहे 90% आहे, 81%, जे काय असेल तुमचं पर्सेंटेज, माझी जी बेस्ट असेल, जे काय पॉसिबिलिटी तुम्हाला मिळू शकते ते मी मिळवून देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करणार आहे. आय होप तुम्ही सगळेजण क्लिअर असाल काय होणार आहे काउन्सिलिंगमध्ये, काय नाही. तुमच्या मार्क्स प्रमाणे तुम्ही ग्रुप A किंवा ग्रुप B सिलेक्ट करून त्याच्यामध्ये एनरोल करू शकता. प्लस सांगतो, या नंबरवर तुम्हाला काही डाऊट्स येत असतील त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हा माझाच नंबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे खूप कॉल्स येणार आहेत. तुम्ही व्हॉट्सअप पण याच्यावर करून ठेवू शकता, म्हणजे मी माझ्या कन्व्हिनियन्सने रिप्लाय करेन. पण जर कॉलही तुम्हाला वाटलं तर कॉल करू शकता, बट मे बी फोन कंटिन्यू बिझी पण येऊ शकतो, ठीक आहे. पण तुम्ही व्हॉट्सअप पण मला करू शकता. सॉरी मी लास्टला मेन्शन करतो, मी विसरलो ऍक्च्युली, सुरुवातीला बोलायचं होतं पण लास्टला करतो. मे बी मी कमेंट पण पिन करेन. जी मुलं लवकर एनरोल करतील, ठीक आहे, म्हणजे काही 20% सीट्ससाठी डिस्काउंट असेल, अर्ली बर्ड डिस्काउंट तुमच्यासाठी तर ऑटोमॅटिकली अप्लाय होईल. बट आत्ता हा व्हिडिओ बघूपर्यंत मला नाही वाटत आहे की ते डिस्काउंट राहणार आहे, कारण हा व्हिडिओ 15 मिनिटात झाला असेल तर 20% सीट्स आपल्या अशाच पटकन फुल होऊन जातात, ठीक आहे. कारण माझी इच्छा असते की जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत, जे ॲप रेडी ठेवून बसलेत, त्यांच्यासाठी काहीतरी डिस्काउंट असलं पाहिजे. म्हणून त्यांच्यासाठी फीस थोडीशी सुरुवातीला कमी असणार आहे. एकदा 20% सीट्स भरल्या की मात्र ऑटोमॅटिकली ते प्राइस जी असणार आहे ती इन्क्रीज होणार आहे. आय होप तुम्ही क्लिअर असाल. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, व्हॉट्सअप करू शकता. हे पर्सेंटाईलचं सुद्धा आता डोक्यातून काढून टाका. आय होप मी क्लिअर केलंय. आता पर्सेंटाईल मार्क्स याचा गोष्ट जास्त विचार करायची नाहीये. आय होप प्रत्येकाला व्हिडिओ आवडला असेल. थोडासा आजचा व्हिडिओ लेंदी झाला असेल, थोडं टॉपिक दोन्ही इम्पॉर्टंट होते, बट ठीक आहे. आय होप तुम्हाला एनरोलमेंटमध्ये काही अडचण आली या नंबरवर मेसेज करा, काळजी करू नका. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा. कोणाची पेमेंटची काही अडचण आली, काही अडचण आली, पॅनिक होऊ नका. कुठेही तुम्हाला नुकसान होऊ देणार नाही, ही गॅरंटी माझी आहे, ठीक आहे. आय होप प्रत्येकाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आणि एनरोल केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एनरोल्ड म्हणून, ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.